सामान्य आणि एपिलेप्टिक मेंदूच्या कार्याचे आकलन. सामान्यतः मेंदू सतत व्यवस्थित पॅटर्नमध्ये लहान विद्युत क्रिया निर्माण करतो. या विद्युत क्रिया मज्जातंतू पेशीसह प्रवास करतात. अपस्मार ही एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे जी मेंदूच्या असामान्य कार्याद्वारे दर्शवली जाते. जेव्हा मेंदूच्या एक किंवा अधिक भागांमध्ये असामान्य विद्युत क्रियांची अचानक गर्दी होते तेव्हा हे उद्भवते. अपस्मारादरम्यान मेंदूच्या असामान्य क्रियांच्या अचानक गर्दीमुळे सामान्य कार्यात व्यत्यय येतो, ज्यामुळे हात किंवा पाय थरथरणे, चेतना गमावणे, गोंधळ होणे, पाहणे, शरीर घट्ट होणे किंवा डोके वर खाली हलवणे अशी लक्षणे उद्भवतात. अपस्माराचे 2 प्रकार आहेत: फोकल किंवा केंद्रित आणि सामान्यीकृत. फोकल एपिलेप्सीमध्ये मेंदूच्या एका भागात असामान्य विद्युत क्रिया होते. सामान्यीकृत अपस्मारामध्ये मेंदूच्या दोन्ही बाजूंनी एकाच वेळी असामान्य विद्युत क्रिया होते. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याचे आणि लिहून दिलेल्या औषधांचे अनुसरण करून अपस्मार व्यवस्थापित केला जाऊ शकतो. अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांशी बोला.